नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले भैयासाहेब नंदनला सिंधुदुर्गला यायचे निमंत्रण देतात. आता पुढे नंदन बरोबर तिने केलेली सिंधुदुर्गची ट्रिप रेखाच्या लक्षात अनेक कारणांनी राहणार होती. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या सहवासात होणारा अवर्णनीय आनंद. भैयासाहेब गेल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याचा फोन आला होता व त्याने तिला एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी भेटायला बोलावले होते. त्याचे महत्त्वाचे काम काय होते याची कल्पना रेखाला येऊन हसत हसत तिने होकार दिला होता. टॉवरच्या शेजारी फुटपाथवर उभी असलेली त्याची उंच आकृती रेखाला लांबूनच दिसली. तिलाही त्याने दुरूनच ओळखले व मग त्याची नजर तिच्यावरून हललीच नाही. त्याच्याजवळ रेखा पोहोचली तेव्हा तिचा श्वास जोराने येत होता. रेखा तिचा हात हाती घेऊन नंदन म्हणाला, "तू किती सुंदर दिसतेस." "हे सांगायचं का अत्यंत महत्त्वाचं काम होतं तुमचं?" "हे नाही, पण हा त्याचाच एक भाग आहे." "रेखा, मला एक विचारायचं आहे." "तुझ्या ध्यानात आलं का?" "आलं असेल, पण विचारा." "तू हो म्हणालीस ना?" "ही विलायती पद्धत दिसते." "नो जोक्स." "ठीक आहे." "रेखा, तू माझ्याशी लग्न करशील का?" नंदन म्हणाला, "या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे तरीही सांग. मला ऐकू दे." "हो, आणि तुम्ही मला फार सुखी केले आहे नंदन." आणि मग ते दोघे हातात हात घालून वाट फुटेल तसे हिंडले होते, कारण सारी पृथ्वीच त्यांना आपली मालकीची वाटत होती. रेखा नको नको म्हणत असतानाही नंदन तिला घरी घेऊन गेला. घरात आई व नलिनी दोघी होत्या. आत पाय टाकताच नंदन रेखाला म्हणाला, "रेखा, ये माझ्याजवळ उभी राहा." आणि ती जवळ उभी राहताच तो आईला म्हणाला, "आई, तुला काही सांगायला नकोच नाही का? आम्हाला आशीर्वाद दे." एक क्षणभर नलिनी व तिची आई त्या दोघांकडे पाहतच राहिल्या. मग नलिनी धावतच पुढे आली व तिने आनंदाने रेखाला मिठी मारली. तिच्या आईचाही आनंद अगदी उघड दिसत होता. इतके दिवस या घरात धीटपणे वावरणारी रेखा ही क्षणभर अगदी बावरून गेली. शुक्रवार, शनिवार कॉलेजला सुट्टी होती. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळीच रेखा व चंदन पॅसेंजरने सिंधुदुर्गला निघाले. पहाटेच गाडी तेथे पोहोचणार होती व सगळा दिवस त्यांच्या पदरी पडणार होता. नंदनच्या पत्राला भैयासाहेबांचे ताबडतोब उत्तर आले होते व त्या गाडीसाठी स्टेशनवर मोटार पाठवतो असे त्यांनी लिहिले होते. पण प्रवासात रेखाचे मन पुढच्या भेटीवर नव्हते. नंदनच्या अगदी निकटच्या सहवासाने तिचे मन भारावून गेले होते. तिच्या आयुष्यात त्याचे पाऊल पडले आणि आपली निम्मी काळजी दूर झाल्यासारखे तिला वाटले. आता नंदन आहे व आपल्याला कशाचीही चिंता करण्याचे कारण नाही
ही तिची खात्री झाली होती. स्टेशनवर तुफान गर्दी होती, पण रेखाला एका बाजूस उभे राहण्यास सांगून त्याने गाडी प्लॅटफॉर्मवर येत असतानाच आत झेप घेतली होती व वरच्या बाजूची एक बर्थ काबीज केली होती. आता तेथे होलाल्डवर रेखा आरामशीरपणे निजली होती. पण नंदन, रात्रभर तुम्हाला बसूनच प्रवास करावा लागणार आहे. आता तू आरामात झोप. चहा वगैरे काही हवा का नको? नको. तुम्हाला झोप आल्यासारखं वाटलं तर मला उठवा हं. हो हो, जरूर उठवीन. पण तिची खात्री होती की तो तसं काही एक करणार नाही. गाडी सुरू झाली व त्या नियमित आवाजाच्या ठेक्यावर तिला पाहता पाहता झोप लागली. नंदन तिला हलवून जागी करत होता. उठा बाईसाहेब, आवरा आपले सामान. स्टेशन जवळ आले आहे. म्हणजे मी रात्रभर झोपून आली की काय? मग काय झालं? चांगलं झालं की. खाली उतरायला तिला हात देत नंदन म्हणाला. शिवदुर्ग स्टेशनला गाडी लागेपर्यंत त्यांची बांधाबांध झाली होती. सामान घेऊन दोघे प्लॅटफॉर्मवर उतरले. सगळीकडे सामसूम होती. रात्रीच्या अखेरचा मोतिया रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. हवेत बारीक असा गारवा होता. रेखा अनिश्चितपणे इकडे तिकडे पाहत असतानाच स्टेशनच्या शेडमधून भैयासाहेब बाहेर पडलेले दिसले. अगं बाई, स्वतः भैयासाहेबच आलेत की. त्यांनी उगीचच इतकी तसदी घेतली. होल्डॉल उचलीत नंदन म्हणाला. भैयासाहेबांच्या मागोमाग गाडीचा ड्रायव्हर येत होता. तो आता धावत धावत पुढे आला व त्याने नंदनच्या हातून सामान काढून घेतले. भैयासाहेबांना नमस्कार करीत नंदन म्हणाला. आपण यायची उगाच तसदी घेतली. छे हो, नाहीतरी मी रोज पहाटे उठतोच. चला, कसा काय झाला तुमचा प्रवास? उत्तम. हिला विचारा. भैयासाहेब, मी तर गाढ झोपेतच इथपर्यंत आले. रेखा हसत म्हणाली. गावातून गाडी गेली तेव्हा सगळीकडे सामसूम होती. दुकाने, वाडे, सगळीकडे शुकशुकाट होता. रस्त्यावरून एखाद दुसरी मालाची मोटार व वर्तमानपत्रवाले, दूधवाले एवढेच दिसत होते. गाडी वाड्यात शिरली व चौकात उभी राहिली. ओसरीवर गरम पाण्याचे घंगाळ ठेवले होते. तेथेच हातपाय धुवून तिघे जण वर दिवाणखान्यात आले. 5-1 मिनिटातच गडी चहा घेऊन वर आला. रेखा म्हणाली. भैयासाहेब, माईंची प्रकृती कशी आहे? त्यांनी ओळखले की रेखाला प्रश्नात माई का उठली नाही हे हवे होते. रेखा, मी तिला सांगितले आहे की दगदग करू नकोस. ती आता येईलच. यांना कोणती खोली दिली आहे? वरच्या मजल्यावरची. तेथे वाराही चांगला येतो व कोणाचा त्रासही होणार नाही. मग मी यांना वर घेऊन जाते. तूच आता त्यांची सारी व्यवस्था पहा. भैयासाहेब हसत म्हणाले. 3ऱ्या मजल्यावर खालच्या सारख्याच खोल्या होत्या.
गच्चीवरची खोली नंदनकरता साफ केली होती. खोलीत सामान टाकून दोघेजण गच्चीत आले. गच्ची घराच्या रुंदीभर पसरली होती. एका बाजूने पुढचे दार व चौक दिसत होता व दुसऱ्या बाजूने मागचे अंगण व मागची पसरलेली बाग दिसत होती. समोर बाग दिसताच रेखाला उत्सवाच्या रात्रीचा प्रसंग आठवला व तिने आता तेही नंदनला सांगितले. सांगता सांगता तिच्या अंगावर एक बारीक काटा आला. मग तो या अकल्पित प्रसंगाने आला की सकाळच्या गार वाऱ्याने आला ते तिलाही कळले नाही. आज दुपारी येशील का माझ्याबरोबर? आपण प्रत्यक्षच पाहू तेथे काय आहे ते. तुमच्याबरोबर मी वाटेल तेथे यायला तयार आहे. नंदन. पाहता पाहता सूर्याची तेजस्वी किरणे झाडांच्या मागून वर आकाशात आली. झाडांचे शेंडे त्या प्रकाशात तळपू लागले. रेखाला वाटले अशा या सुंदर झाडांच्या आत त्या पडक्या पडवीत असे काय विष भरून राहिले आहे. असा एखादा प्रकार या वाड्यात होणे म्हणजे सर देशमुख यांच्या वास्तूचा अपमानच आहे असे तिला वाटले. मागच्या बाजूला वाड्याच्या चौकात मोटारीचा हॉर्न वाजला. तो आवाज रेखाच्या परिचयाचा होता. डॉक्टर अगस्ती. नंदन. ती घाईने म्हणाली. इकडे या, लवकर या. तिच्या मागोमाग नंदन गच्चीच्या दुसऱ्या कडेला गेला व त्यांनी खाली पाहिले. डॉक्टर अगस्ती नुकतेच गाडीतून उतरले होते. घरातून एक गडी धावत आला व त्याने त्यांची बॅग उचलता उचलता त्यांना काहीतरी सांगितले. स्वतःचीच मान हलवीत डॉक्टर अगस्ती त्याच्या मागोमाग ओसरीच्या पायऱ्या चढून गेले व दिसेनासे झाले. नंदन. हेच ते डॉक्टर अगस्ती. होय, मला कल्पना आलीच होती. आणि आल्या आल्या आपली गाठ पडते आहे हेही चांगलेच आहे. नंदन. तिसऱ्या मजल्यावर ही बाथरूम आहे बरं का. चला, मी दाखवते. त्याला सगळी व्यवस्था दाखवून ती खाली आली व स्वतःचे सकाळचे कार्यक्रम उरकण्याच्या मागे लागली. सर्व काही आटोपून ती दिवाणखान्यात आली तेव्हा तेथे भैयासाहेब, माई व डॉक्टर अगस्ती बसले होते. एकदा तिला वाटले की माईंना नमस्कार करावा, पण तिने तो विचार बदलला. ती काही बोलणार तोच समोरच्या दारातून नंदन आत आला. डॉक्टर अगस्ती व माई यांच्या नजरा एकाएकी त्याच्याकडे वळल्या. रेखाची खात्री झाली. हे दोघेजण त्याच्याच येण्याची वाट पाहत होते. या या नंदन या. भैयासाहेब उठून म्हणाले. तुमची सर्वांशी गाठ घालून देतो. ह्या आमच्या माई आणि हे डॉक्टर अगस्ती. किंचित असे हसून नंदनने त्या दोघांना उभ्या उभ्याच नमस्कार केला व मग त्याने भैयासाहेबांनी दाखवलेली खुर्ची घेतली. रेखाही भैयासाहेबांच्या जवळ जाऊन बसली. एका बाजूला माई व डॉक्टर अगस्ती
अन दुसऱ्या बाजूस रेखा, भैयासाहेब व नंदन अशी आपोआपच विभागणी झाली. डॉक्टर, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हे नंदन देशपांडे एवढ्यातच इंग्लंडहून परत आले आहेत. त्यांची बहीण आपल्या रेखाबरोबर शिकत होती. लवकरच आपल्या रेखाचा यांच्याशी विवाह होणार आहे. डॉक्टर अगस्ती उठले व त्यांनी नंदनशी हस्तांदोलन केले व ते म्हणाले, देशपांडे, मी आपले मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. रेखाबाई व तुम्ही दोघांचे आयुष्य सुखी होवो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तो विलक्षण आवाज. त्यातील भारणी रेखा इतक्या दिवसात विसरली होती. तिला पुन्हा एकदा तो रोमांचकारी अनुभव आला. थँक्यू, नंदन सहजपणे म्हणाला. जरा वेळ कोणीच काहीही बोलले नाही. गड्याने मधल्या टेबलावर चहाचा ट्रे आणून ठेवला व त्याच्याबरोबर खाण्याची डिशही आणून ठेवली. रेखा उठली. तिने चहाचे कप भरून एकेकाच्या हातात दिले. प्रथम भैयासाहेब, मग माई. माईंनी तिच्या हातातून कप घेतला तेव्हा तिला दिसले की त्यांचा हात किंचित कापत आहे. मग डॉक्टर. त्यांचे डोळे विचारमग्न होते. मग नंदन. तिच्या हातून कप घेताना त्याने तिच्याकडे पाहून एक मंद हास्य केले व मग ती स्वतःचा कप घेऊन खुर्चीवर बसली. डॉक्टर अगस्ती नंदनजवळ त्याच्या इंग्लंडमधील वास्तव्याची चौकशी करत होते. तिला आता समजले की त्यांच्याही इंग्लंड, युरोप, अमेरिकेच्या 2-3 वाऱ्या झाल्या होत्या. असा हा हुशार गुणी माणूस शिवदुर्गसारख्या खेड्यात येऊन का स्थायिक झाला याचे तिला नव्याने आश्चर्य वाटले. शिष्टाचाराचे पालन होण्या इतपत 10-15 मिनिटेच माई सर्वांच्यात बसल्या व मग त्यांनी तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्या सर्वांची रजा घेतली. नंदनशी त्या प्रत्यक्ष अशा एक शब्दही बोलल्या नव्हत्या आणि रेखाला त्याचा खेदही झाला नाही. जरा वेळाने डॉक्टर अगस्तीही जायला उठले. उभ्या उभ्याने म्हणाले, आपला मुक्काम आहे ना 2-3 दिवस? हो हो आहे ना, नंदन ऐवजी भैयासाहेबांनीच उत्तर दिले. मग एका संध्याकाळी माझ्याकडे चहाला यायचे. आमंत्रण स्वीकाराल का? रेखाबाईंनाही घेऊन या. काय? येईन की, अवश्य येईन, नंदन हसत म्हणाला. का कुणास ठाऊक, पण त्यांचे हे आमंत्रण कानी पडताच रेखाला एक क्षणभर अगदी गडबडल्यासारखे झाले होते. नंदनने नाही म्हणावे अशी तिची खरी इच्छा होती. रेखाबाई, तुमचाही या निमित्ताने माझ्याकडे यायचा योग येईल. डॉक्टर अगस्ती तिच्यावर आपली नजर पूर्णपणे वळवत किंचित हसले. हो हो, रेखा म्हणाली. खरी पण त्यांच्या त्या रोखलेल्या नजरेखाली आपली चलबिचल होत आहे हे तिला कळले.
मी या माणसाला इतकी का घाबरते? तिने मनाशी जरा आश्चर्याने व रागाने विचार केला. डॉक्टर अगस्ती गेले व हॉलमध्ये ते तिघेच राहिले. एकाएकी सर्व वातावरण शुद्ध मोकळे स्नेहाचे झाल्याचा भास रेखाला झाला. हे अगस्ती जरा विलक्षण गृहस्थ आहेत नाही? नंदन म्हणाला. हो ना, भैयासाहेब म्हणाले. आणि ते फार नावाजलेले असले पाहिजेत, कारण मुंबईत सुद्धा त्यांच्याबद्दल इतर डॉक्टर बऱ्याच आदराने बोलत होते. होय, ते असाधारण आहेत खरे भैयासाहेब. रेखा उठत म्हणाली. मी खाली जेवणाची, स्वयंपाकाची वगैरे व्यवस्था करायला जाते. तुम्ही आहात ना? हो आहे. बरं त्यांची काळजी नको करूस. किंचित हसत ते म्हणाले. रेखाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दोघेही कौतुकाने व प्रेमाने पाहत होते. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.